विठ्ठल 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 हालो हालो सर्व सुख गुढी साही शास्त्र निवडी रिकामार्ध गडी राहू नको लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया हरिवीण नाम मंत्र जप कोटी जाईल पाप कृष्ण नामी संकल्प धरुणी राही निज वृत्ती काढी सर्व माया तोडी इंद्रिया सवडी लपू नको तीर्थव्रत भाव धरी करुणा शांती दया पाहुणा हरि करी ज्ञान दिवा प्रमाण निवृत्ती दे विज्ञान समाधी संजीवन हरिपाठ हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी पांडुरंगा करू प्रथम नमन 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 पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया जगता कृपा नानक देता विसारो 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 दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया जगता कृपा नानक देता विसारो त्यांच्या कृपा कथे विसारो त्यांच्या कृपा दाणे कथे विसारो त्यांच्या कृपा दाणे कथे विसारो पांडुरंगा करू प्रथम नमन तुझे चरण संताजिया त्यांच्या कृपा दाणे कथे विसारो बाबाजी पांडुरंगा प्रथम नमन दुसरे चरण संताजिया ज्यांच्या कृपा दाणे कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपा दाणे कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सर्व सुख गोडी साही शास्त्र निवडी रिकामा अर्ध घडी राहू नको हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी आजच्या या कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग अखिल विश्वाची माऊली होण्याचं सद्भाग्य ज्यांना मिळालं अलंकापूर निवासी संत श्रेष्ठ ज्ञानोबाराय यांच्या हरिपाठ ग्रंथातील शेवटचा 27वा अभंग आजच्या या कीर्तनरूपी सेवेकरिता मी आपणासमोर उपस्थित केलेला आहे. चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं उचित ठरेल. आपल्या या कसारा नगरीमध्ये भगवान पांडुरंग परमात्म्याच्या या भव्य दिव्य प्रांगणामध्ये 3 वर्षापूर्वी एक उपक्रम संपन्न झाला, सुरू झाला. ज्ञानप्रसारक फिरते एकादशी मंडळाचा आदर्श घेऊन याही सर्व कसारा गावातील सन्मान्य सगळ्या वारकरी भाविकांनी पांडुरंगावर ज्यांची नितांत श्रद्धा आहे अशा सगळ्या वारकऱ्यांनी एकत्र येऊन एक सुंदर असा उपक्रम चालू केला. तो म्हणजे मासिक एकादशी कीर्तन उत्सव. शुद्ध एकादशी, प्रत्येक महिन्यातील शुद्ध एकादशी आणि या मंदिरामध्ये संपन्न व्हावी याकरता सगळ्यांनी एकत्र येऊन प्रयत्न केले आणि ते प्रयत्न आज फळाला आलेले आपल्याला बघायला मिळतात. अनेक दिवस या एकादशीच्या माध्यमातून हे कीर्तन उत्सव चालू असताना
सहज सगळ्या वारकऱ्यांच्या मनात अशी एक संकल्पना आली की आपण हरिपाठावर कीर्तन करूयात. हरिपाठावर आपण कीर्तन करूयात. म्हणजे येणाऱ्या प्रत्येक कीर्तनकाराला आपण सांगून ठेवायचं का आज तुम्हाला या अभंगावर काय करायचंय, कीर्तन करायचंय. आज देवाची द्वारी, त्यानंतर येणाऱ्याला चहुवेदी जाणं, त्यानंतर येणाऱ्याला त्रिगुणासर वगैरे वगैरे असं पुढे पुढे जात एक 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 अभंगावर. आणि हे सगळं चिंतन या निमित्तानं व्हावं अशी या सगळ्या वारकऱ्यांची इच्छा झाली. संकल्पना पुढे आली आणि ती संकल्पना आज या कीर्तनाच्या माध्यमातून पूर्णत्वाला जाताना आपल्याला बघायला मिळते. असं करत करत आज ज्ञानोबारायांच्या हरिपाठातील या 27व्या अभंगाचा वाटेकरी मला होण्याचं सद्भाग्य माझ्या नशिबी या ठिकाणी मिळालं. खरं तर अजय महाराज आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की मी एकादशीमध्ये कीर्तन नाही बोलतो, पण आमचे पंडित महाराज आणि डोंगरे बाबा आणि सगळ्या वारकरी मंडळाचा इतका आग्रह झाला, नाही नाही तुम्हालाच कीर्तन करावं लागेल. आम्ही खास एकादशी त्याच्यासाठीच आणि ज्ञानप्रसारक फिरते एकादशी मंडळाचा उत्सव कार्यक्रम ही एकादशीच आम्हाला खरं तर पाहिजे आणि कीर्तन तुमचंच झालं पाहिजे अशी प्रचंड आणि त्यांनी इच्छा व्यक्त केली, आग्रह केला. मी अगदी नाही नाही म्हणत होतो तरी देखील त्यांनी या सगळ्यांच्या प्रेमास्तव तुमच्या कीर्तनानं या आमच्या संकल्पनेची, या पूर्ततेची, या कार्यक्रमाची सांगता व्हावी, या हरिपाठाच्या अभंगावरील या कीर्तन उत्सवाची अशी सर्वांनी इच्छा व्यक्त केली. आणि म्हणून आज या ठिकाणी मी कीर्तन सेवेकरता खरं तर उपस्थित आहे. सर्व गुणीजन वारकरी मंडळी आपण एक कसारातलं एक आध्यात्मिक वैभव खरं तर फार वेगळ्या पद्धतीनं गेली अनेक वर्षापासून मला अनुभवायला मिळते. आपण सगळेजण त्याचे साक्षीदार आहात. मग या गावातील होणारे नामसप्ताहाचे उत्सव असतील, या गावातील भजन असेल, या गावामध्ये होणाऱ्या श्रीमद भागवत कथा असतील, अनेक वेगवेगळे उपक्रम असतील. कसारा नगरीमध्ये या सगळ्या वारकऱ्यांनी एक आध्यात्मिक वैभव या निमित्तानं वारकरी संप्रदायाचं टिकवून ठेवलेलं आहे. मला वाटतं या सगळ्या वारकऱ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजून आपण त्यांचं कौतुक करूया. सजनो, कोणताही उपक्रम करणं, सुरू करणं ही फार सोपी गोष्ट असते, फार सोपं असतं. काय लागतंय कुठला कार्यक्रम सुरू करायला, काही लागत नाही. पण तो कार्यक्रम अखंडपणे टिकवून ठेवणं ही फार मोठी अवघड गोष्ट असते. आपण ते सगळं भजन असेल, कीर्तन असेल, उत्सव असतील, अनेक आपण या ठिकाणी सुंदर अशा पद्धतीनं आपण हे सर्व कार्यक्रम टिकवून ठेवलेले. या मंदिराच्या या प्रांगणामध्ये महिनाभरामध्ये अनेक वेगवेगळे आध्यात्मिक कार्यक्रम आपण या निमित्तानं करता. मग आमचे हरिभक्तीपरायण परममित्र हरिभक्तीपरायण सिद्धार्थ महाराज पंडित असतील, डोंगरे बाबा असतील आणि सर्व या गावातील सर्व वारकरी असतील, या सगळ्या वारकऱ्यांनी म्हणजे सगळ्यांना हाक मारावी. आणि अगदी सगळेजण ते बोर्ड अजय महाराज तुम्ही बघा जाता जाता आतमध्ये प्रत्येक एकादशीचा फराळदाता ठरलेला आहे आणि प्रत्येक एकादशीचा कीर्तन सौजन्यदाता ठरलेला आहे. आणि त्याच्या खाली मी तर संतुलाल भाऊ कडू यांचं पुन्हा सूचना वाचली की प्रत्येक एकादशीला केळीचं सौजन्य आणि मला वाटतं अजून कसलं तरी असं हे प्रत्येक एकादशीला संतुलाल भाऊ कडू यांच्या वतीनं आणि प्रत्येक एकादशीचे फराळदाते ठरलेले, प्रत्येक एकादशीचे कीर्तन सौजन्यदाते ठरलेले. फार एक वेगळी टीम या कसारा नगरीमध्ये एक आध्यात्मिक टीम या निमित्तानं तयार झालेली. असं मला आज त्याबद्दल जास्त बोलणं उचित ठरणार नाही, कारण वेळ माझ्याकडे कमी, फक्त 45 मिनिटं माझ्याकडे. 9ला बरोबर सेवा मला संपवायची, कारण अनेक जणांना 9:21ची गाडी पकडायची. पण माझी सगळ्यांना विनंती आहे तात्या, फार चांगला फराळ या लोकांनी केलेला आहे, तर त्यामुळे एक दिवस 10ची गाडी पकडली तर काही फरक पडणार नाही ना. समजा तुम्ही 9:21ची लोकल पकडायची म्हणून इथला फराळ टाकून कारण 9:21ची गाडी पकडायची म्हणजे फराळ तर तुम्हाला काही भेटणं शक्यच नाही. कारण मी 9ला कीर्तन संपवणार, आमचे पंडित महाराज 10-15 मिनिटं आभार व्यक्त करणार वगैरे सगळं. बरेच सप्तांचे पत्र काढले, त्या सूचना वगैरे सगळ्या सांगायच्या आहेत. असं करता करता 10-15 मिनिटं जाणार. त्याच्यामुळे उर्वरित 5-10 मिनिटात फराळ होणं शक्य नाही तुमचा. त्यामुळे फराळ टाकून तुम्ही तिथं जाणार ना, तिथं गेल्यावर अलाउन्स होणार ही 9:21ची गाडी 15 मिनिटं लेट आहे. मग त्यापेक्षा 10चीच गाडी पकडली तर काही बिघडणार आहे का? 10च्या गाडीवाल्याच्या ड्रायव्हरचा मला फोन आलाय की ही गाडी लेट होणार नाही म्हणून मला फोन आलाय. त्याच्यामुळे सर्वांना माझी विनंती आहे की आपण 9:21च्या गाडीचा आग्रह न करता आपण सर्वांनी लगेच 40 मिनिटात लगेच 10ला लोकल आहे त्या लोकलने आपण पुढे जाण्याचा
प्रयत्न करूयात आणि सुंदर असा फराळाची व्यवस्था आहे. सगळ्या मंडळींनी प्रचंड प्रयत्नपूर्वक हे सगळं आखीव रेखीव अत्यंत नियोजन आपल्याला बघायला मिळतंय. किती सुंदर माऊली या नामाची रांगोळी, दिव्यांची आरास या ठिकाणी साकारलेली आहे. सुंदर असं मंदिर या ठिकाणी, प्रसन्न असं वातावरण आहे. सुंदर असं आखीव रेखीव नियोजन या सगळ्या वारकरी मंडळानं केलेलं आहे आणि त्या नियोजनातून आपण या ठिकाणी आज या कीर्तनाकरता आपण सर्वजण उपस्थित आहोत. ऐका सजनो, ज्ञानोबाराय या हरिपाठाच्या अभंगामध्ये खर तर आज मला 2 तास पाहिजे होते. कडू 2 तास पाहिजे होते. का 2 तास पाहिजे होते? ज्ञानोबाराय या अभंगामध्ये पूर्ण हरिपाठाचा सार सांगतायत. आपण अख्खी ज्ञानेश्वरी एका बाजूला ठेवा आणि ज्ञानोबारायांचं पासायदान एका बाजूला ठेवा. अख्खी ज्ञानेश्वरी एका बाजूला आणि ज्ञानोबारायांचा कोणताही ग्रंथ जेव्हा तयार होतो तेव्हा त्या ग्रंथातला पहिला हा उपक्रम असतो आणि शेवटच्या अभंगामध्ये त्याचा उपसंहार असतो आणि त्याच्यामुळे ज्ञानोबारायांचा पहिला अभंग, या महाराज या अरुणदादा पुढे या, पुढे डोके सर या, पुढे या, तिथं गर्दी करू नका, या पुढे डोके सर पुढे या, तुम्ही जागा आहे तुम्हाला, या पुढे. विठ्ठल त्यामुळे पहिल्या अभंगामध्ये कोणत्याही ग्रंथाच्या सुरुवातीला उपक्रम सांगितला जातो आणि कोणत्याही ग्रंथाच्या शेवटी त्याचा उपसंहार केला जातो. ज्ञानोबारायांचा देवाच्या द्वारी हा अभंग उपक्रम आहे आणि ज्ञानोबारायांचा हा सर्व सुख गोडी साही शास्त्र निवडी हा उपसंहार आहे. खरं तर मला वेळ अत्यंत कमी पण तरी देखील स्पर्श करतो. ज्या अभंगावर आपण गेली 24, 27, 25, 26, 27 एकादशी हा जो सुंदर असा हरिपाठाच्या अभंगावरील चिंतनाचा कीर्तन उत्सव या ठिकाणी आपण संपन्न केला, ज्या हरिपाठावर आपण ही कीर्तन ऐकली त्या हरिपाठाची निर्मिती का झाली मला 2 मिनिटात सांगून अभंगामध्ये काय करायचंय, प्रवेश करायचे. ऐका सज्जनो, ज्ञानोबारायांनी अनेक वेगवेगळी ग्रंथ संपदा निर्माण केली. ज्ञानोबारायांनी चांगदेव 65 लिहिली, ज्ञानोबारायांनी अमृत अनुभव लिहिला, ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहिला, अनेक वेगवेगळे रसभरीत ग्रंथ ज्ञानोबारायांनी लिहिले. पण राजेश महाराज, ज्ञानोबारायांचा सगळ्यात शेवटचा ग्रंथ जर कोणता असेल तर तो ग्रंथ म्हणजे ज्ञानोबारायांचा हरिपाठ नावाचा ग्रंथ आहे. अत्यंत साधा सोपा सरळ असा सगळ्यांना कळेल असा हरिपाठ नावाचा ग्रंथ ज्ञानोबारायांनी सगळ्यात शेवटी हा ग्रंथ ज्ञानोबारायांनी लिहिला. मला असा प्रश्न उपस्थित करावा असा वाटतो, ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरी सारखा इतका अमोघ ग्रंथ आपण लिहिला, मग ज्ञानेश्वरी सारखा, चांगदेव 65 सारखा, अमृत अनुभव सारखा इतके रसभरीत ग्रंथ आपण लिहिल्यानंतर सुद्धा असा साधा सरळ सहज असा हरिपाठ ग्रंथ आपल्याला निर्माण करण्याची गरज का वाटली याचं मी व्यावहारिक उदाहरण देतो. गुरुवर्य पांडुरंग बाबा वैद्य वैकुंठवासी पांडुरंग बाबा वैद्य आम्हाला म्हणायचे, एखाद्याच्या घरी आपण जेवायला जावं आणि जेवायला गेल्यानंतर सुंदर असं पंचपक्वान्नाचं त्या सुगरणीनं जेवण तयार केलेलं असावं. त्या पंचपक्वान्नाचा आस्वाद आपण छान पद्धतीने अगदी पोट भरेपर्यंत मनाची तृप्ती होईपर्यंत आपण त्या पंचपक्वान्नाचा आस्वाद घ्यावा. जेवण करून झाल्यानंतर आपण आपल्या घरी यावं आणि घरी आल्यानंतर समोर बायकोनं केलेलं पिठलं भाकरी बघावं आणि पुन्हा ती पिठलं भाकरी खाण्याचा आपल्याला काय व्हावा तर मोह व्हावा. ज्ञानोबाराय म्हणतात ते त्याच्यासारखं ठरेल. संत महात्मे किंवा हे त्याच्या म्हणजे ज्ञानेश्वरी सारखा अमोघ असा ग्रंथ लिहून सुद्धा तुम्हाला 27 अभंगाचा हा साधा सरळ हरिपाठ नावाचा ग्रंथ ज्ञानोबाराय का निर्माण करावासा वाटला तर त्याची 1 मिनिटात कारण मीमांसा करतो आणि मग पुढे जातो. मला तुम्हाला पहिल्यांदा प्रश्न विचारायचा आहे, ज्यानं पंचपक्वान्नाचं जेवण केलंय त्याने घरी येऊन त्या पिठलं भाकरीवर त्याला मोह होणं किंवा त्यावर त्याची इच्छा जाणं हे तुम्हाला योग्य वाटतं का अयोग्य वाटतं? बोला काहीतरी. हा काय वाटतंय चौधरी, काय म्हणणं आहे तुमचं? अयोग्य वाटतंय. अरे त्या सुगरणीनं इतकं मन लावून स्वयंपाक बनवलाय, पंचपक्वान्न बनवले, अगदी मनाची तृप्ती होईपर्यंत तुम्ही तिथे जेवलात आणि तुझं तरी सुद्धा घरी येऊन त्या पिठलं भाकरीवर तुमचं मन जावं योग्य नाही. मग तसं ज्ञानोबाराय आम्हाला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की ज्ञानेश्वरी सारखा, चांगदेव 65 सारखा, अमृत अनुभवासारखा इतके सुंदर असे रसभरीत ग्रंथ तुम्ही लिहिले, मग तरी सुद्धा सरते शेवटी हा साधा सरळ असा 27 अभंगाचा हा हरिपाठ नावाचा ग्रंथ आपण का निर्माण केला? कारण मीमांसा 1 मिनिटात सांगतो, 1 वाक्यात सांगतो, ऐका.
तर ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी निर्माण केली, ज्ञानोबारांनी अमृतानुभव निर्माण केला, ज्ञानोबारांनी चांगदेव पासष्टी निर्माण केली. पण हे तीनही ग्रंथ जेव्हा ज्ञानोबारांच्या हातातून निर्माण झाले आणि मग ज्ञानोबारांच्या लक्षात आलं की हे 3 ग्रंथ मी निर्माण केलेत, पण या 3 ग्रंथांचा सर्वजण रसपान करू शकत नाही, सगळेजण याचा उपभोग घेऊ शकत नाही. का घेऊ शकत नाही? एका मिनिटात पटवून देतो, ऐका. चांगदेव पासष्टी जेव्हा ही चांगदेव पासष्टी कधी लिहिली गेली तर एका मिनिटात त्याचं सांगून देतो की जेव्हा चांगदेव महाराज वाघावर बसून आणि चांगदेव महाराज जेव्हा म्हणजे त्या यांना पत्र लिहिलं गेलं की अरे कोण ती एवढी मुलं आहेत आणि कोण ती मुक्ता इथं आली होती आणि एकही प्रेत समोर नाही आणि तिनं सगळ्या प्रेतांना उठवलं. सगळा कथाभाग सांगणं शक्य नाही. म्हणले काय नाही, 4 पोरं आली होती म्हणले आळंदीची आणि म्हणले त्या 4 पोरांमध्ये एक छोटीशी सगळ्यात मुक्ताई होती 6 वर्षाची. तिनं म्हणले एक कुत्र्याचं पडलेलं हाड घेतलं, सगळ्या प्रेतांवरनं फिरवलं आणि ती सगळी प्रेत जिवंत झाली. म्हणले ते जे हाड, कुत्र्याचं हाड जे फेकून दिलं ते कुत्रही जिवंत झालं आणि तेही घरी निघून गेलं. म्हणले काय? अरे या प्रेतांना जिवंत करण्याकरता मला 6 महिने समाधी लावावी लागते. कोण बोलतय? चांगदेव महाराज बोलतात. आणि ती 6 वर्षाची मुक्तान तिने म्हणली या प्रेतांना जिवंत केलं, त्यांना भेटायला जावं लागेल म्हटले मला. मग पत्र लिहिलं, भेटायला जायचंय म्हणून काय लिहिलं? पत्र लिहिलं त्यांनी. मग ते पत्र लिहिल्यानंतर ते काय लिहावं काही कळतच नाही ते चांगदेवांना. काय लिहावं? जर आशीर्वाद लिहावा तर अधिकरण आमच्यापेक्षा मोठे आहेत, एका मिनिटात त्या 6 वर्षाच्या पोरीने एवढी प्रेत उठवलेत, आशीर्वाद कसा लिहावा? बरं नमस्कार लिहावा तर ते वयानं आपल्यापेक्षा काय आहेत? छोटी आहेत. 1400 वर्ष जगलेला चांगदेव आहे. चांगदेव महाराज म्हणजे काय इतकं साधं सोपं नाही. अरे 14 वेळेस ज्याने काळाला परत पाठवलंय, काय खाऊ आहे? आपल्याला एक तरी वेळा पाठवता येईल का? एखाद्या वेळेस तरी पाठवता येईल? इतकं प्रचंड मोठं तप आहे, इतका मोठा अधिकार आहे की काळाला सुद्धा 14 वेळेस परत पाठवलेले. 1400 वर्षाचं आयुष्य जगलेले ते काय करायचे? काळ न्यायला आला त्यांना का ते समाधी लावून बसायचे आणि प्राण लपून ठेवायचे, अंतरंगात नेऊन ठेवायचे. आणि त्याच्यामुळे ते काळाला काय करता येत नव्हतं, ते प्राण त्याचा हिरावून नेताच येत नव्हतं. समाधी लावायचे, ते समाधीला योगी होते, समाधी लावायचे आणि त्याच्यामुळे काळाला परत जावं लागायचं. ऐका पुढे. आणि मग काहीच लिहिता येत नाही. मग ते म्हणले जाऊ द्या, काहीच लिहि, असं कोरच पत्र आपल्या शिष्याकडे दिलं, दा म्हणले त्यांना नेऊन दे. आणि मग ती भावंडा सगळी उन्हामध्ये बसलेली होती, ज्ञानोबाराय, निवृत्ती दादा, मुक्ताई, सोपान काका. आणि ते शिष्य आले, म्हणले कोण तुम्ही? अरे मी चांगदेव महाराजांकडून आलो. काय काय? नाही म्हणले पत्र दिलंय तुम्हाला, पत्र दिलंय. ते मुक्ताईनं हातात घेतलं पत्र आणि मुक्ताईनं हातात घेतल्यानंतर मुक्ताईनं पाठीमागून इकडून तिकडून बघितलं, एकही अक्षर याच्यावरून कसलं पत्र आहे. आणि मग तिच्या लक्षात आलं आणि मग ज्ञानोबारायांकडे ते पत्र दिलं आणि ज्ञानोबारायांना ती मुक्ताई म्हणाली, म्हणले दादा ह्यो चांग्या म्हणले 1400 वर्ष जगला पण अजून म्हणले काय आहे? कोराच आहे म्हणले. तसे काही बरेच चांगदेव कोरेच आहेत अजून. कळलं तर बरं होईल तुम्हाला. बरेच चांगदेव कोरेच आहेत. ते मरायला आलेत तरी ते काही लायसन घालायला काही नाहीत आणि तयार नाहीत. असं मला काय म्हणायचंय आपल्या लक्षात येईल. ऐका, मला काय पटवून द्यायचंय. मग ज्ञानोबाराय, मग मुक्ताईनं आदेश केला, ज्ञानोबा आता कोरपत्र पाठवलंय ना, ते कोरपत्र तशा करता नाही, ईश्वराचीच लीला आहे. आता तुम्ही त्या पत्रावर काहीतरी लिहून पाठवा. ज्ञानोबारांनी 64 ओव्या लिहून पाठवल्या. किती? 65 ओव्या. किती ओव्या? 65 ओव्या लिहून पाठवल्या. का 65 ओव्या लिहिल्या? गुरुरे विठ्ठल बाबा घुले आम्हाला म्हणायचे, या चांगदेवाला 64 कला येत होत्या, 64 विद्या, 64 कला येत होत्या, पण 65वी कला त्याला अवगत नव्हती. म्हणून ज्ञानोबारांनी काय केली? ही 65 ओव्या लिहून आणि मग तो 65 ओव्यांचा तो ग्रंथ, ते त्या पत्रावर त्या 65 ओव्या लिहिल्या आणि काय केलं? त्या पाठवून दिलं ते शिष्याकडे परत. ते ओव्या जेव्हा ज्ञानोबारांनी त्या 65 ओव्या जेव्हा पाठवल्या तेव्हा त्या चांगदेवांकडे ते शिष्य घेऊन गेले. त्यानं अनेक प्रयत्न केले पण त्या एकाही ओवीचा त्याला काय करता आला नाही, अर्थच समजला नाही. आणि म्हणून तो अर्थ जाणून घ्यावा म्हणून ते पुन्हा ज्ञानोबारायांचं मुक्ताईबाईचं शिष्यत्व पत्करलं वगैरे वगैरे. मला पुढे सांगायचं नाही, मला एकच गोष्ट आता पटवून द्यायची आहे. माझा मुद्दा आहे हरिपाठ ग्रंथ का निर्माण झाला याकरता मला ही सगळं सांगायचे. ऐका, 1400 वर्ष जगलेल्या चांगदेवाला जर तो चांगदेव 65चा ग्रंथ कळला नाही तर तुमच्या अंगच्या वांगदेवांना कुठे कळणार आहे? तो कळेल आपल्याला. अरे 1400 वर्ष ज्यांनी तपश्चर्या केलेली आहे
त्याला चांगदेव 65 ग्रंथ कळला नाही अजय महाराज, तर आपल्यासारख्याला काय, फेटा बांधलेल्या नाही, कंबर बांधलेल्या काय ते कळणार आहे? कळणार नाही. ज्ञानोबारांनी लक्षात आलं की योग्यांना सुद्धा हा चांगदेव 65 हा जो ग्रंथ आहे केवळ योगी लोकांसाठी, योग्यांसाठी माझ्या ज्ञानोबारांनी लिहिला. चला पुढे. अमृत अनुभव हा जो ग्रंथ आहे, हा अमृत अनुभव ग्रंथ जीवनमुक्तासाठी माझ्या ज्ञानोबारांनी लिहिला. एक एक ओवी, एक एक अमृत अनुभवातला श्लोक जर बघितला तर डोकं बंद पडतंय, एवढे भयानक ते अमृत अनुभवामधले श्लोक आहेत. चला पुढे. ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ ज्ञानोबारांनी साधका करता लिहिला, साधका करता. आता तो साधक कसा आणि मग खरंच ज्ञानेश्वरीचे आम्ही अधिकारी आहोत का हे एका मिनिटात पटवून देतो. भजन करा. विठ्ठल 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 विठ्ठल. ज्ञानोबारायच म्हणाले, बरं मी नाही बोललो, ज्ञानोबाराय म्हणाले का मी जी ज्ञानेश्वरी लिहिले त्या ज्ञानेश्वरीचा अधिकारी कोण आहे? तर ज्ञानोबाराय म्हणतात, अहो अर्जुनाची पांती जे बैसणिया योग्य होती. ज्ञानोबाराय म्हणतात अर्जुनाच्या पंक्तीमध्ये जो बसण्याच्या पात्रतेचा आहे तो ज्ञानेश्वरीचा अधिकारी आहे. मग आता याकरता मला अर्जुनाची पात्रता काय ते एका मिनिटात पहिल्यांदा मला सांगावी लागेल, म्हणजे कळेल. नाही तर कोणी लगेच हो मग आम्ही अर्जुनाच्या पात्रतेचे आहोत असं कदाचित म्हणतील. म्हणून मला अर्जुनाची काय पात्रता आहे तर आपल्याला सगळ्यांना कथाभाग माहिती स्पर्श करतो. भगवान परमात्मा झोपलेले आहेत आणि अर्जुन देखील त्या खोलीमध्ये एका रूम मध्ये दोघच जण आहेत, एक अर्जुन आहे आणि एक भगवान परमात्मा आहे. आणि सज्जनो दोघही झोपलेले आहेत. मध्येच भगवान परमात्म्याला जाग आली आणि जाग आल्यानंतर बारीक श्रीकृष्ण जय कृष्ण, श्रीकृष्ण जय कृष्ण, श्रीकृष्ण जय कृष्ण असा ध्वनी भगवान परमात्म्याला ऐकायला लागला. देवानं इकडं तिकडं बघितलं, खोलीमध्ये मी एकटाच आहे. मग खोलीमध्ये जर मी एकटाच असेल तर हा श्रीकृष्ण जयकृष्ण, बरं अर्जुन झोपलेला आहे, मग हा श्रीकृष्ण जयकृष्ण ध्वनी येतो कुठून? येतो कुठून? आणि जेव्हा सूक्ष्मतेनं भगवान परमात्म्याने जेव्हा निरीक्षण केलं तेव्हा लक्षात आलं की अर्जुन झोपलेला आहे, अर्जुनाच्या रोमा रोमातून श्रीकृष्ण जयकृष्ण असा काय येतोय? ध्वनी येतोय. नाही तर काय देव त्याच्या घोड्या धुवायला अर्जुनाच्या काही एवढा येडा होता का? देवाला काय एवढं कमी पडलंय का? त्यांच्या घरच्या पात्रावळी उचलायला देव काय एवढा वेडा आहे? ही त्याची ताकद आहे. संपलं माझं. मला एकच मुद्दा पटवून द्यायचा आहे. जो अर्जुन झोपल्यानंतर त्याचे रोमन रोम श्रीकृष्ण जयकृष्ण म्हणतात तर त्या अर्जुनाची पात्रता किती असेल? आपली तोंड सुद्धा रामकृष्णारी म्हणत नाहीत, बाकीचं सोडून द्या, तोंड सुद्धा आपलं रामकृष्णारी म्हणत नाहीत, मग त्या अर्जुनाची पात्रता किती असेल? आणि मग ज्ञानोबाराय म्हणतात की अशा अर्जुनाच्या पात्रतेचे जे कोणी आहेत ज्ञानोबाराय म्हणतात ते ज्ञानेश्वरीचे काय आहेत? अधिकारी आहेत. विठ्ठल अजून पटवून देतो कळलं नसेल तर आपल्याला. चातुर्मासामध्ये पंढरपूरला चंद्रशेखर महाराज, चैतन्य महाराज देगलूरकर, श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांनी ज्ञानेश्वरीवर त्यांची प्रवचनं किती महिने ठेवली होती? 4 महिने प्रवचनांचं आयोजन केलेलं होतं. आणि पहिल्याच दिवशी त्यांनी ओवी घेतली होती, ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. ऐका, मी ज्ञानेश्वरीचा अधिकारी काय आहे मी याकरता हे बोलतो, ऐका. तर त्या 4 महिन्याच्या अधिक त्या चातुर्मासामध्ये 1 महिनाभर चैतन्य महाराज देगलूरकर हे फक्त ओम नमो जी आद्या एवढ्याच वाक्यावर 1 महिनाभर बोलले होते. 1 महिनाभर. पुढचं वेद प्रतिपाद्या 1 महिनाभर याच्यावर बोलले होते. म्हणजे जे ओवीचे 4 तुकडे, एकच ओवी, पहिलीच ओवी ज्ञानेश्वरीतली, त्या एका ओवीचे जे 4 तुकडे, त्या 4 तुकड्यावर चैतन्य महाराज देगलूरकर यांनी किती महिने भाषण केलं होतं? 4 महिने त्याच्यावर विवेचन केलं होतं. मला आपल्याला पटवून द्यायचं आहे सज्जनो, ज्ञानोबारायांच्या एका ओवीवर जर एखादा वक्ता 4 महिने बोलू शकतो तर ती ज्ञानेश्वरी खरंच कळणं आम्हाला इतकी सोपी वाटते का? विठ्ठल मग ऐका, ही जेव्हा सगळी ग्रंथ संपदा निर्माण झाली आणि मग ज्ञानोबारायांच्या लक्षात आलं का मी साधका करता ज्ञानेश्वरी निर्माण केली, मी योग्या करता चांगदेव 65 निर्माण केली, मी जीवन मुक्ता करता या अमृत अनुभव सगळं लिहिलं, पण मग या साध्या संसारिकासाठी माझ्याकडनं काय झालंय? काहीच नाही. या जडजीवांचा उद्धार कसा होईल
हे कसे पुढे जातील, यांना मोक्ष कसा मिळेल, यांना भगवान परमात्म्याची प्राप्ती कशी होईल, ही खंत ज्ञानोबारायांच्या मनात राहिली. आणि ही खंत जेव्हा ज्ञानोबारायांच्या मनात निर्माण झाली आणि मग ज्ञानोबारायांनी ठरवलं का मी जर विश्वाची माऊली असं जर लोक मला म्हणतात, तर मी मुलांमध्ये काय केलं नाही पाहिजे, भेदभाव नाही केला पाहिजे. भेदभाव नाही, आईला सगळी मुलं काय असतात, सारखीच असतात. मग सगळ्यांसाठी लिहिलं. पण हे साधं भोळं बाबडं जे लेकरं आहेत, संसारिक लेकरं आहेत, मी यांच्यासाठी काय. आणि म्हणून ज्ञानोबारांनी या सगळ्या संसारिकाला सज्जनो परमार्थाचा मार्ग कळावा, भगवान परमात्म्याची साधना कळावी, याकरता ज्ञानोबारांनी तुमच्या माझ्या संसारिका करता जो ग्रंथ निर्माण केला, तो ग्रंथ म्हणजे हरिपाठ नावाचा ग्रंथ आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून अजय महाराज या हरिपाठाच्या ग्रंथामध्ये पहिल्याच अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये ज्ञानोबारांना म्हणावं लागलं काय, आसोनी संसारी. संसारी का करता ज्ञानोबारांनी हा ग्रंथ काय केलेला आहे, लिहिलेला आहे. आणि अशा हरिपाठ या ग्रंथावर गेली 25-26 एकादशी आपण या निमित्तानं साजरे करतात. आज त्याचा उपसंहार अर्थात समारोपाकडे वळताना ही कीर्तनरूपी सेवा माझ्या वाट्याला खरं तर आलेली आहे. आत्ता माझ्याकडे फक्त अर्धा तास शिल्लक आहे आणि त्यात चरण किती आहेत अभंगाची, तर 6 चरण आहेत. आणि गायकही पुष्कळ आहेत. एकाला म्हणाला प्रमाण दिलं आणि दुसऱ्याला नाही दिलं तर कदाचित गायक मंडळी नाराज होते, रुसते. त्यामुळे मला सगळ्यांना प्रमाणही द्यायची आहेत आणि मला अभंगही थोडक्यात या ठिकाणी काय करायचं आहे, पुढे जायचं आहे. आणि तसं जर का तिकडनं तात्यांकडनं मला निरोप आला का ठीक आहे आम्ही 10ची लोकल पकडतोय, तर मग आपण 5-10 मिनिटात असे काय करूयात आणि मग पुढे वाढवूयात. विठ्ठल 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 विठ्ठल. ऐका पुढे जातो. सज्जनो, या जगामध्ये जितकी माणसं आहेत, जितके जीव आहेत, आपण इतर जीवाचा विचार न करता मनुष्य जीवाचा विचार केला तर प्रत्येकाला वेगवेगळ्या पद्धतीची आवड आहे, वेगवेगळ्या पद्धतीची गोडी आहे प्रत्येकाला. आता आमचे कडूभाऊ इथं बसलेले, त्यांना हार्मोनियमची गायनाची आवड होते म्हणून ते काय शिकले, हार्मोनियम वाजवणं शिकले. हे महाराज आळंदीला होते, यांना पखवाज वाजवण्यामध्ये गोडी होते म्हणून हे पखवाज शिकले. प्रशांत महाराजही आळंदीला होते, त्यांना गायनाची गोडी होती म्हणून त्यांनी गायनावर जास्त जोर दिला, ते गायन शिकले. त्यांच्याच जोडीला आमचे अजय महाराज सुद्धा आणि आळंदीला होते, पण त्यांना कीर्तनामध्ये वक्तृत्वामध्ये जास्त गोडी होते म्हणून ते कीर्तनाकडे काय झाले आणि जास्तीत जास्त वळले. मुद्दा मला असा पटवून द्यायचा आहे. आता डॉक्टर साहेब, तुम्ही जेव्हा 10वीला असाल किंवा तुम्ही जेव्हा 11वी-12वी सायन्स घेऊन जेव्हा हे केलं असेल, तेव्हा तुमच्याबरोबर अनेक 11वी-12वी सायन्सला काही विद्यार्थी असतील. सगळे डॉक्टर साईडला गेले का, कोणी फार्मसीला गेले असेल, कोणी पॅरामेडिकल साईडला गेला असेल, तर कोणी इंजिनिअरिंग साईडला गेलेले असतील. अनेक जण, प्रत्येकाची गोडी वेगवेगळी, प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या वेगवेगळ्या वस्तूमध्ये, प्रत्येक वेगवेगळ्या घटकामध्ये प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारची गोडी आपल्याला दिसून येते. मला जे गोड वाटेल ते यांना गोड वाटणार नाही. उदाहरणार्थ गुरुमाऊलींनी चाल म्हटली तर ती चाल कदाचित मला गोड वाटेल पण यांना गोड वाटणार नाही, त्यांना कदाचित गोड वाटणार नाही. प्रत्येकाला वेगवेगळं आहे. म्हणजे कीर्तनकाराचं सुद्धा तसंच आहे. कीर्तनकाराचं कीर्तन सगळ्यांनाच पटेल असं, कीर्तनकाराचं कीर्तन सगळ्यांनाच पटेल असं नाही. कोणाला विनोदी कीर्तन आवडतंय तर कोणाला चांगले चाली म्हणणारा गायन करणारा कीर्तनकार असेल तर ते आवडतंय, कोणाला तत्वचिंतन मांडणारा कीर्तनकार आवडतो, कोणाला सासू सुनांच्या गोष्टी सांगणारा कीर्तनकार आवडतो. प्रत्येकाच्या आवडी भिन्न आहेत. मला वाटतं एक वाक्य आज बोलून जातो पंडित महाराज की समाजाच्या आवडीसारखं कीर्तन करणं आजपर्यंत या जगातल्या एकाही कीर्तनकाराला शक्य होणार नाही. कारण कीर्तनात बसलेले श्रोते हे प्रत्येक वेगवेगळ्या आवडीनं काय झालेले असतात आणि आलेले असतात. त्यामुळं ऐका, आणि समाजाला आवडतंय म्हणून तेच आम्ही द्यावं तर असंही कीर्तनकार कोणत्याच पद्धतीनं काही नाहीये, बांधील नाही. मला दुर्दैवाने या गादीवरून सांगावं लागतंय की अनेक चांगल्या कीर्तनकारांनी आपली तत्वचिंतनीय शैली बदलून विनोदी शैलीकडे जाण्याचा अनेक कीर्तनकारांनी प्रयत्न केला. का तर समाजाला आमचं कीर्तन आवडावं म्हणून. मला वाटतं समाजाला कीर्तन आवडावं म्हणून कीर्तन करूच नाही. कीर्तनाचा अधिकार फार मोठा आहे. या कीर्तनामध्ये प्रत्यक्ष भगवान पांडुरंग परमात्मा उभा असतो. माझे भक्त गाती जेथे नारदा मी उभा तेथे. किंवा जाऊ दे ना, हेच कशाला, नामदेवराय जेव्हा कीर्तन करत होते तेव्हा प्रत्यक्ष त्या कीर्तनामध्ये कोण नाचत होतं,
तर भगवान पांडुरंग परमात्मा येऊन नाचत होता. आजही प्रत्येक कीर्तनामध्ये जिथं जिथं कीर्तन असं तिथे तिथे सूक्ष्म रूपाने भगवान परमात्मा गुप्त रूपाने येऊन काय करत असतो, कीर्तनाला साथ करत असतो. कीर्तन या ठिकाणी भगवान परमात्मा श्रवण करत असतो, कारण त्याला तेच आवडतं. त्यामुळे सज्जनो, कीर्तनाची व्याख्या काय आहे, कीर्तन का करावं, तर सज्जनो जेणेकरुणी मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची आणि आयसी कीर्तन मर्यादा आहे अजय महाराजांच्या घरची. असं आहे का? मग काय म्हणाले, काय वाक्य येते, आयसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. कीर्तनाच्या माध्यमातून कीर्तनातून अंतःकरणामध्ये भगवान परमात्म्याविषयी जर प्रेम निर्माण होत नसेल, भक्तिभाव जागृत होत नसेल, तर मला वाटतं ते कीर्तनात आपण 40,000 जरी मोजले तरी त्या 40,000ची किंमत शून्य आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. अनेकांच्या आवडी वेगवेगळ्या आहेत, अनेकांना वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकारामध्ये गोडी असेल. ज्ञानोबाराय असं म्हणाले की अनेकांचे वेगवेगळे आवडीचे अनेक वेगवेगळे गोडीचे विषय असतील, पण एक वस्तू अशी आहे का ती सर्वांना आवडते, सर्वांना तिच्यामध्ये गोडी आहे. ज्ञानोबाराय म्हणाले सगळ्यांना, म्हणजे बाकीच्या कदाचित उदाहरणार्थ कलर विचारला, आप्पांना विचारला आप्पा तुम्हाला कोणता कलर आवडतो, तर आप्पा बोलतील मला सिल्वर कलर आवडतो, राखाडी कलर आवडतो, कारण त्यांनी राखाडी कलरचा काय घातलेला आहे, ते कुर्ता घातलेला आहे. प्रत्येकाची आवड. आमच्या वाडविंदे दादांना विचारलं तुम्हाला कोणता कलर आवडतो, तर ते म्हणतील मला लाईट ऑरेंज किंवा लिंबू कलर मला काय होत असतो आणि आवडत असतो. प्रत्येकाच्या आवडीचे कलर आणि वेगवेगळे. आमच्या विशाल महाराजांना विचारलं तर त्यांना कोणता कलर आवडतो, ते म्हणतील मला येल्लो कलर आवडतो, पिवळा कलर आवडतो. ऐका, सगळे कपडेच आहेत, कपड्याचे कलरच आहेत, पण यांची कलरची गोडी वेगळी आहे, यांची कलरची गोडी वेगळी आहे आणि त्यांची कलरची गोडी वेगळी आहे. अगदी सहजच जर मी या पोरांना, इथं एवढ्या पोरी बसले छान नटून तटून या पोरी बसले, मी या पोरींना विचारलं तुला काय गोड आवडतं, तर ती म्हणेल मला गुलाबजाम आवडतं. त्या मुलीला विचारलं मी तुला काय गोड आवडतं, ती म्हणेल मला हलवा आवडतो. तिला विचारलं तुला काय गोड आवडतं, ती म्हणेल मला बालुशाही आवडते. आहेत गोडच पदार्थ, मिठाईचेच पदार्थ, पण प्रत्येकाची गोडी वेगवेगळ्या पद्धतीची. हिला हे आवडतं तर तिला ते आवडतं. ऐका, मला काय पटवून द्यायचंय, अनेकांचे आवडीचे गोडीचे विषय अनेक आहेत, पण ज्ञानोबाराय म्हणतात इतरांचे सगळे विषयाची गोडी वेगवेगळी असेल, पण एका बाबतीत मात्र सगळ्यांची गोडी एकच आहे. आणि ती कोणती गोडी, तर सुखाची गोडी. प्रत्येकाला काय आवडतं, सुख आवडतं. प्रत्येकाला सुख आवडतं. कोणालाही विचारा, तुम्ही भिकाऱ्याला विचारा तुला काय आवडतंय, तो म्हणेल मला सुख आवडतं, किंवा हे प्रयत्न कशासाठी आहेत, सुखाकरता चालू आहेत. प्रत्येकाला इतर आवडी वेगवेगळ्या भिन्न असतील, इतर गोडी प्रत्येकाची वेगवेगळी असेल, पण सुख नावाची एक वस्तू अशी आहे का जी सुख ही प्रत्येकाची सर्वांचीच ती गोडी आहे. पण आज ज्ञानोबाराय या सुखाबद्दल बोलत नाहीत, तर ज्ञानोबाराय सर्व सुखाबद्दल बोलतात. विठ्ठल मला एका मिनिटात फक्त सुख काय आहे आणि सर्व सुख काय आहे एवढं फक्त मला पटवून द्यायचं ना. अभंगामध्ये मला प्रवेश करायचे. ऐका सज्जनो, सुख कशाला म्हणतात आणि सर्व सुख कशाला म्हणतात, कारण ज्ञानोबारायांनी आज या ठिकाणी सर्व सुख असा शब्द काय केलेला आहे आणि वापरलेला आहे. त्यामुळे ज्ञानोबाराय या सर्व सुख म्हणजे ज्ञानोबारायांची अर्थी नक्की सर्व सुख म्हणजे काय आहे आणि सुख म्हणजे काय, शास्त्राच्या दृष्टीने एक व्याख्या सांगतो. ऐका, सर्वांगाचे कान करून ऐका मी काय बोलतोय. सज्जनो, जी गोष्ट एकदा मिळाल्यानंतर पुन्हा अनेक गोष्टी आम्हाला मिळवाव्याशा वाटतात त्याला सुख असं म्हणतात. माझं वाक्य पुन्हा ऐका, नीट ऐका. जी गोष्ट आम्हाला एखादी प्राप्त झाल्यानंतर पुन्हा ती गोष्ट सोडून आम्हाला पुन्हा अनेक इतरही गोष्टी जेव्हा आवडायला लागतात तेव्हा त्याला सुख म्हणतात. आणि जी गोष्ट एकदा प्राप्त झाल्यानंतर ती गोष्ट सोडून आम्हाला दुसरं काहीच आवडत नाही त्याला सर्व सुख असं म्हणतात. विठ्ठल 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 पटवून देतो मी आपल्याला, पटवून देतो. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीला गुलाबजाम खूप आवडतात, गुलाबजाम, आणि गुलाबजाम त्याला आवडतात म्हणून उदाहरणार्थ तो व्यक्ती आपल्या घरी जेवायला आला, 1 किलो गुलाबजाम आपण त्यानं आणले आणि 1 किलो गुलाबजाम त्याच्या ताटामध्ये आपण वाढले.
ताटामध्ये त्याच्या 1 किलो गुलाबजाम वाढल्यानंतर काय त्याला खायचे तोपर्यंत फार अगदी घशापर्यंत येईपर्यंत त्यानं 1 किलो गुलाबजाम खाल्ले, कारण त्याला गुलाबजाम आवडतात. मला आता तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, 1 किलो गुलाबजाम खाल्ल्यानंतर आता पुन्हा दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी, 8 दिवसानंतर त्याला दुसरं जर का काही गोड पदार्थ आपण दिला तर तो खाईल का न खाईल? काय म्हणणं आहे तुमचं? आपा काय म्हणणं आहे तुमचं? खाईल. अरे जी गुलाबजाम त्याला प्रचंड आवडत होते त्याकरता 1 किलो गुलाबजाम आणून त्याची प्रचंड तृप्ती करण्याचा आपण प्रयत्न केला, पण तरी देखील पुन्हा 2 दिवसानंतर त्याच्या समोर बालुशाही जर ठेवल्या तर तितक्याच आवडीनं तो त्या बालुशाही सुद्धा काय करतो? स्वीकार करतो. याचा अर्थ त्याच्या आवडीचा पदार्थ, त्याच्या गोडीचा पदार्थ होता गुलाबजाम. आम्ही तो त्याला दिला, पण तरी देखील त्याच्यात त्याचं समाधान झालं नाही. पुन्हा 2 दिवसांना आलेली जिलेबी त्यानं पुन्हा जशी तशीच काय केली? खाल्ली. याला सुख म्हणतात. सुख म्हणजे सज्जनो, जे आपल्याला मिळतं आपल्या आवडीनुसार, पण मिळाल्यानंतर त्याच्यात पूर्ण समाधान होत नाही, आम्हाला पुन्हा अजून काहीतरी मिळवावं वाटतं, याला काय म्हणतात? सुख असं म्हणतात. विठ्ठल मी अजून पटवून देतो आपल्याला. ऐका, मला सांगा, मनुष्याला साधारण जीवन जगायला महिन्याला त्याला किती रुपये अपेक्षित आहेत? अंदाजे एक मनुष्याला आपलं कुटुंब जीवन जगायला साधारण किती? महेश महाराज काय म्हणणं आहे तुमचं? किती 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 हजार रुपये आवश्यक आहेत? चला मी असं गृहीत धरतो 25,000 रुपये त्याला आवश्यक आहेत. जाऊ द्या 25, 50 करू आपण. कुठे आपल्याला खिशातून द्यायचे ना, कुठे काय करायचे? 50,000 धरूयात आपण. काय एक मनुष्याला अगदी व्यवस्थित सुंदर जीवन जगायला 50,000 रुपये त्याला महिन्याला आवश्यक आहेत. मला तुम्हाला प्रश्न असा करायचा आहे की दर महिन्याला त्याला 50,000 रुपये मिळतात. त्या 50,000 रुपयामध्ये खर्च होऊन बरीचशी रक्कम त्याची शिल्लक सुद्धा राहते, पण तरी सुद्धा जर त्याला 1 लाख रुपये आता पगार केला तर तो पगार तो स्वीकारेल का नाही स्वीकारणार? काय तुमचं म्हणणं आहे? स्वीकारेल. अरे 50,000 घर खर्च भागून सगळं व्यवस्थित, गाडी बंगला सगळं काही व्यवस्थित असून सुद्धा त्या 50,000तून काही रक्कम शिल्लक राहते, आणि तरी सुद्धा जर 1 लाख रुपये कोणी द्यायला लागलं तरी देखील तो 1 लाख तो काय करत नाही? सोडत नाही. याचा अर्थ काय? त्या 50,000 मिळाले त्याला, पण त्याच्यात त्याचं समाधान नाही, पुन्हा 1 लाखावर त्याचं मन गेलंय. याला सुख नावाची वस्तू असं म्हणतात. चला, फार कदाचित विश्लेषण करता येईल, वेळ माझ्याकडे अत्यंत कमी. ऐका, याला म्हणजे जी गोष्ट मिळाल्यानंतर सुद्धा आम्हाला अनेक इतर गोष्टीवर पुन्हा आमचं मन जातं, त्याला सुख असं म्हणतात. पण सर्व सुख त्याला म्हणतात जी गोष्ट एकदा मिळाली की पुन्हा ती गोष्ट पुन्हा दुसरी कोणती गोष्ट मिळवण्याची इच्छाच राहत नाही. म्हणून माझे जगद्गुरु तुकोबाराय एकदा पंढरपूरला गेले, आणि पंढरपूरला गेल्यानंतर जगद्गुरु तुकोबारायांनी पांडुरंगाची चरण बघितले, आणि चरण बघितल्यानंतर मग जगद्गुरु तुकोबारायांच्या मुखातून शब्द निघाले, देवा आता तुझं चरण बघितलंय ना बास, आता माझं मन कुठेच धावणार नाही, कुठेच धावणार नाही. आता धावे आता कोठे धावे मन, तुमचे चरण देखलिया, तुझे चरण देखलिया. आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, तुमचे चरण देख लिया, तुमचे चरण देख लिया. आग गेला क्षीण गेला, आग गेला क्षीण गेला, अवघा झाला आनंद, अवघा झाला आनंद. आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, तुमचे चरण देख लिया, तुमचे चरण देख लिया. काय जगद्गुरु तुकोबारायांचे उद्गार आहेत बघा. भगवान पांडुरंग परमात्म्याचे चरण जगद्गुरु तुकोबारायांनी बघितले, आणि जगद्गुरु तुकोबारायांच्या मुखारविंदातनं उद्गार निघाले, देवा
आता तुझे चरण बघितलेत ना, बस आता माझं मन कुठेच धावत नाही. याला सर्व सुख असं म्हणतात. एकदा ते मिळालं की पुन्हा दुसरीकडे कोणती इच्छाच व्यक्त होत नाही, इच्छाच व्यक्त होत नाही. सुंदर ते ध्यान या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा फार गोड म्हणाले बघा. का तुकोबाराय म्हणाले, देवा हेच माझं सर्व सुख आहे, याच्या पलीकडं मला दुसरं कोणतं सुख नकोय. तुका म्हणे माझेची सर्व सुख, तुका म्हणे माझेची सर्व सुख, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, तुका म्हणे माझेची सर्व सुख, तुका म्हणे माझे हे 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 सर्व सुख. पाहे नाशी मुख आवडीने, पाहे नाशी मुख आवडीने, तुळसी हार कासे विधावर, तुळसी हार कासे तार, तुळसी हार कासे विधावर, आवडे निरंतर हेची ध्यान. जगद्गुरु तुकोबाराय म्हणून म्हणाले, तुका म्हणे माझे हेचे सर्व सुख, पाहिन श्रीमुख आवडीनं. बस एकच वाक्यामध्ये हा विषय संपवून पुढे जातो. ऐका, सुख त्याला म्हणतात जे संसाराच्या संबंधानं आहे, जे देहाच्या संबंधानं आहे, जे भौतिक सुविधांच्या संबंधानं आहे त्याला सुख म्हणतात, आणि जे ईश्वराच्या संबंधानं आहे त्याला काय म्हणतात, सर्व सुख असं म्हणतात. अशा सर्व सुखाची अपेक्षा असणाऱ्या अनेक साधकांना ज्ञानोबाराय ज्याला ज्याला सर्व सुखाची गोडी आहे, ज्याला ज्याला सर्व सुख हवंय, अशांनी काय करावं याचं मार्गदर्शन संत श्रेष्ठ ज्ञानोबाराय या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये करतात. सर्व सुख गोडी सर्व शास्त्र निवाडी, 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 सर्व सुख साई शास्त्र निवाडी, सर्व सुख साई शास्त्र निवाडी, सर्व सुख साई शास्त्र निवाडी, सर्व सुख गोडी शाही 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 शास्त्र निवाडी, सर्व सुख शास्त्र निवाडी, सर्व सुख साई शास्त्र निवाडी, सर्व सुख साई शास्त्र निवाडी, सर्व सुख साई शास्त्र निवाडी. रिकामा अर्थ घडी राहू नको, रिकामा अर्ध घडी राहू नको, हरी मुखे म्हणा, 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 हरी मुखे म्हणा. रिकामा घडी राहू नको, रिकामा
म्हणाले ज्याला हे सर्व सुख हवंय, ज्याला ज्याला सर्व सुखाची गोडी आहे, ज्याला हवंय, ज्याला आवड आहे या सर्व सुखाची, त्याच्यासाठी ज्ञानोबारायांनी या अभंगामध्ये मार्गदर्शन केलं. काय बोलले ज्ञानोबाराय? सर्व सुख गोडी, ज्याला सर्व सुखाची गोडी आहे ना, त्यानं एक काम करा, साही शास्त्र निवडी किंवा सर्व शास्त्र निवडी, दोन्ही प्रकारचे पाठ आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने बघायला मिळतात. ज्ञानोबाराय म्हणाले ज्याला सर्व सुखाची गोडी आहे, ज्याला सर्व सुख हवंय, ज्याला सर्व सुख पाहिजे, त्याने काय करा, साही शास्त्र निवडी. आणि दुसरं सांगितलं, रिकामा अर्धगडी राहू नको. या अभंगातले सगळी पुढची सगळी जी म्हणजे शेवटचं प्रमाण जे सोडलं तर मधले पहिल्या प्रमाणापासून ते 5व्या प्रमाणापर्यंत हे सगळे उपाय ज्ञानोबारांनी सांगितलेले आहेत. कशाचे? ज्याला सर्व सुख हवंय त्याच्यासाठी हे एवढे सगळे उपाय ज्ञानोबारांनी काय केलेले आहेत या माध्यमातून सांगितलेत. एक एक उपाय पटापट बघूयात. 15 मिनिटं फक्त माझ्याकडे शिल्लक आहेत, ऐका सज्जनो. ज्ञानोबाराय म्हणाले ज्याला सर्व सुखाची गोडी, ज्याला सर्व सुख पाहिजे, त्याने एक काम करा, साही शास्त्र निवडी. आणि दुसरं, रिकामा अर्धगडी राहू नको. आता शाही शास्त्र निवडी म्हणजे काय आपण ते बघूयात. ज्ञानोबाराय स्पष्ट न बोलता ज्ञानोबारांनी साही शास्त्र निवडी म्हणजे याचा अर्थ शास्त्र केवळ पाठ करणं म्हणजे शास्त्र निवडणं असा त्याचा अर्थ होत नाही. ऐका, शास्त्राचं केवळ अध्ययन करणं म्हणजे शास्त्र असा त्याचा अर्थ होत नाही. सज्जनो, ज्ञानेश्वरी वाचणं वेगळं आणि म्हणून ज्ञानेश्वरी वाचणं असं असलं तरी नामदेवरायांना म्हणावं लागलं का, एकतरी ओवी अनुभव आहे. शास्त्राचा अभ्यास किती आहे याला महत्व नाही, ते शास्त्र तुम्ही आचरणात किती आणता याला अत्यंत महत्व आहे. पटवून देतो मी. रावण होता रावण, या रावणाचे 4 वेद मुखोद्गत होते. 4 वेद तोंडपाठ, रावणाचे 4ही वेद मुखोद्गत आहेत. सगळं शास्त्र ज्या वेदानुसार चालतंय असे 4ही वेद रावणाचे तोंडपाठ होते, मुखोद्गत होते. पण त्या मुखोद्गत असून सुद्धा त्याची काडीची किंमत नव्हती. त्याचं कारण असं होतं, ते वेद नुसते त्याने पाठ केलेले होते, आचरणात मात्र तो 0 पद्धतीने आणत होता, कुठल्याच प्रकारे त्याचं आचरण करत नव्हता. त्यामुळे ते 4ही वेद मुखोद्गत असून सुद्धा त्याची किंमत काय आहे? 0 आहे. माफी मागून बोलतो, खूप कीर्तनकार इथं उपस्थित आहेत माझ्या सकट, अगदी सगळेच. मला वाटतं आमच्यासारख्या कीर्तनकारांनी कंबर बांधून, फेटा बांधून जेवढी बडबड या माईकमधून पोपटाप्रमाणे आपण जी बडबड करतो, मला वाटतं त्यातली किमान 50% तरी विष्णुदादा स्वतः कीर्तनकाराने पहिले ती बडबड काय करायला पाहिजे, अंमलात आणायला पाहिजे. आणि तेव्हाच खऱ्या अर्थानं मला वाटतं समाज आपला आदर्श घेऊन खऱ्या अर्थानं काय करतील तर पुढे जातील. असो, मला त्याबद्दल बोलायचं नाही. मला म्हणजे कीर्तनकारानेच जर फक्त बडबडीसाठी जर का कीर्तन वापरत असेल आणि आचरणात जर त्याचं काहीच आणायचं नसेल तर मला वाटतं त्याचा काहीच उपयोग होणार नाही, समाजावर त्याचा कदापिच प्रभाव पडत नाही. एवढं वाक्य आपण ध्यानात ठेवा. चला, मला काय पटवून द्यायचंय, शास्त्र निवडणं म्हणजे काय? केवळ सगळं शास्त्र धुंडाळणं, शास्त्राचा अभ्यास करणं या अर्थाने ज्ञानोबाराय शास्त्र निवड असं म्हणत नाही. तर त्या शास्त्रामध्ये काय सांगितलंय, त्या शास्त्राचं सार काय निघालंय, हे 18 पुराणे हरिसे गाते, हरिसे गाते, 18 पुराणे हरिसे गाते, हरिसे गाते, 18 पुराण हरिसे गाते, हरिसे गाते, 18 पुराण हरिसे गाते. बहुवेदी जाण साई शास्त्री कारण, बहुवेदी जाण साई शास्त्री कारण, बहुवेदी जाण साई शास्त्री कारण, बहुवेदी जाण साई शास्त्री कारण. हे 18 पुराणे हरिसे गाते, हरिसे गाते, 18 पुराणे हरिसे गाते, हरिसे गाते, 18 पुराण हरिसे गाते, हरिसे गाते, 18 पुराण हरिसे गाते. हरिपाठाच्या उलट सुलट प्रमाणांचा बादशाह म्हणजे आमचे अजय महाराज कात्रे. एकदा जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी.
कसं उलट सुलभ प्रमाण द्या, पण ते बरोबर शोधून काढणार आणि ते प्रमाण देणार म्हणजे देणार. ऐका, मला काय पटवून द्यायचंय. ज्ञानोबाराय सांगतात, ए बाबा, तुला सर्व सुखाची गोडी असेल आणि सर्व सुख तुला हवं असेल तर एक काम कर, सर्व शास्त्र निवड. शास्त्र निवड म्हणजे काय? शास्त्र शोध, शास्त्राचं अध्ययन कर आणि त्या शास्त्रामध्ये जे सांगितलंय तसं तू आचरण कर. याचा अर्थ सर्व शास्त्र निवडी. मग शास्त्राने काय सांगितलंय, पुराणांनी काय सांगितलंय? तर अजय महाराजांनी प्रमाण दिलंय की चहुवेदी जाण साही शास्त्री, कारण 18 पुराणे हरिसी गाती. म्हणजे या वेदाचं, या पुराणांचा सार जर काय असेल तर तो भगवान परमात्मा आहे, त्याचं नामस्मरण आहे. अजून एक संत मालिकेमध्ये गोड एक प्रमाणे ऐका. वेदानंत बोलिला, वेदानंत बोलिला, अर्थही तुकाची साधिला, अर्थही तुकाचे साधिला, विठोबासे शरण जावे, विठोबासे शरण जावे, निज निष्ठा नाम गावे. ऐका, भगवान जगद्गुरु आदी करून सर्व संत महात्म्यांनी गोड एक सार काढलं का वेद प्रचंड बडबडला, प्रचंड पाहिजे तेवढं बोलला वेद, पण अनंत वेद बोलला असेल, पाहिजे तेवढा बोलला असेल, पण अर्थ मात्र एकच निघाला. काय? विठोबासे शरण जावे, निज निष्ठा नाम गावे. त्या भगवान परमात्म्याला शरण जा आणि त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करा. हे सगळ्या पुराणांनी, वेदांनी सगळ्यांनी अर्थ किंवा सार 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 विठोबा नाम तुझे सार. बस, अधिक विस्तार मला करायचं नाही. सर्व शास्त्र निवडी याचा अर्थ हा आहे की त्या शास्त्राचा अध्ययन करा आणि त्या शास्त्रातून जे काही सार आहे ते सार तुम्ही स्वीकारा, तसं वागा. याचा अर्थ सर्व शास्त्र निवडी. आणि पुढे, रिकामा अर्ध घडी राहू नको. एक अर्ध घडी सुद्धा रिकामा राहू नको. का अर्ध घडी रिकामा राहू नको? कारण ही घडी अत्यंत मोलाची आहे. ही सहजासहजी मिळतच नाही. खरं तर आता याच्यावर आपल्याला 1-1.5 तास बोलता येईल, पण वेळ माझ्याकडे तेवढा नाहीये. अत्यंत मोलाची घडी सापडले सज्जन हो तुम्हा आम्हाला, आणि त्याच्यामुळे ज्ञानोबाराय म्हणाले, अर्ध घडी सुद्धा रिकामा राहू नको. कारण ही घडी पुन्हा मिळेल की नाही, ही मनुष्य जीवनाची घडी, ही वेळ तुम्हाला पुन्हा पुन्हा मिळेल की नाही सांगता येत नाही. ऐका सज्जनो, खरं तर आपल्याला जे करता येतं ते इतर पशुपक्षात, इतर योनीमध्ये करता येत नाही. आणि इतर योन्यांमध्ये गेलो तर हे आपल्याला तिथं काय होणार नाही, करता येणार नाही. याची दे ही घडी देवाचे भजन, अनेक हे ज्ञान नाही कुठे. याच देहामध्ये हे आपल्याला करता येतं. म्हणून ज्ञानोबाराय म्हणाले, रिकामा अर्ध घडी राहू नको. लोक म्हणली, महाराज अर्ध घडी, आम्ही पाव घडी सुद्धा रिकामा नाहीत. कोण बोलली? लोक. तुम्ही अर्ध घडी बोलता, पाव घडी सुद्धा आम्ही रिकामा नाहीत. पाव घडी. मग म्हणले, पाव घडी सुद्धा तुम्ही रिकामा नाही तर मग करता काय तुम्ही? काय नाही म्हणले, याची त्याची उठाठेव करतो आम्ही नुसतं, काय दुसरं काय येत नाही मला. तर ज्ञानोबाराय जे रिकामा अर्ध घडी राहू नको असं जे म्हणतात ते ह्या उठाठेवी करणाऱ्यांना बोलत नाही, किंवा उठाठेवी करणारे जे गुंतलेले त्यांच्यासाठी बोलत नाहीत. तर ज्याला सर्व सुख हवंय, ज्याला सर्व सुख हवंय त्याच्यासाठी ज्ञानोबाराय सांगतात, रिकामा अर्ध घडी राहू नको. आणि कशानं रिकामा अर्ध घडी राहू नको? तर जे शास्त्रानं निवडून जे सार सांगितलंय ते सार मिळवण्याकरता किंवा ते सार म्हणून साधन घेण्याकरता तो रिकामा अर्ध घडी राहू नको. एक क्षणभर सुद्धा काय नकोस, रिकामा राहू नकोस. खरं तर शास्त्र असं म्हणतं, रिकामा मन आणि सैतानाचं घर. जेवढं मन तुम्ही रिकामा ठेवाल तेवढं सज्जन काय होईल. काय तुकोबारायांची अवस्था होती, ते काशीचा ब्राह्मण विद्वान त्यांना भेटायला आला आणि तुकोबारायांची विद्वत्ता ऐकून, आणि तुकोबाराय चालले होते बैर दिशेला, सकाळी सकाळी बैर दिशेला चालले होते आणि ते नामस्मरण चालूच त्यांचं. ते म्हणलं, एवढ्या लांबाला फुकट गेलं म्हणले, काय याला कसलं तत्वज्ञान आहे, काय कळतंय म्हणले, याला एवढं कळत नाही का अपवित्र कामासाठी बाहेर जाताना देवाचं नाव काही करू नये, घेऊ नये, एवढं याला कळत नाही. चला म्हणले सांगून त्याचा उपदेश करू. म्हणले, तुकोबाराय, अरे एवढी तुमची विद्वत्ता ऐकून एवढ्या लांबून काय करता म्हणले. म्हणले, काय झालं? अरे काय झालं म्हणजे माहित नाही तुम्हाला अपवित्र कामा करता बाहेर जाताना आणि देवाचं नाव घेऊ नये? म्हणले, काय करू, माझी वाणीच थांबत नाही, काही बोलू नका म्हणले. वाणी माता घेतलासी छंद नामाचा घेतलासी छंद नामाचा घेतला हे माझी मज झाली अनावर वाचा 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 छंद या नामाचा
घेतला दे, छंदया नामाचा घेतला दे. माझी मदत झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला असे. मग ठीक आहे म्हणले. ते म्हणले तुम्ही माझं मी थांबवतो म्हणले. त्याने तुकाराम महाराजांची जीभ धरली. कोणी? त्या विद्वानाने तुकाराम महाराजांची जीभ धरल्याबरोबर जगद्गुरु तुकोबारायांचं नामस्मरण बंद झालं आणि त्याच्या मुखातून आपोआप इच्छा नसताना सुद्धा नामस्मरण चालू झालं. त्याला वाटलं काय आश्चर्य. सोडली जीभ. सोडल्याबरोबर पुन्हा तुकाराम याचं बंद झालं आणि तुकाराम महाराजांचं चालू झालं. चला मला जास्त लांबवता येणार नाही. मी हा सर्व सुख हा शब्द आपल्याला पटवून देतोय. ऐका सज्जनो, रिकामा अर्धगडी राहू नको. कोणाला? ज्याला सर्व सुख पाहिजे त्याला. जगद्गुरु तुकोबाराय एक क्षण सुद्धा रिकामे राहत नव्हते. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांच्या तोंडातून उद्गारित सर्व सुख ल्यालो, सर्व अलंकार आनंदे निर्भर अहो तुकोबाराय आम्ही ज्ञानोबाराय अहो आम्ही एक अर्ध घडी पाव घडी सुद्धा रिकामे नाहीत. अहो रात्र आमचे प्रयत्न चालू आहेत. ज्ञानोबाराय म्हणतात अरे वेड्यांनो, तुम्ही ज्या संसारामध्ये तुम्ही काबाड कष्ट करता याच्यामध्ये तुम्ही पाव घडी सुद्धा रिकामे नाहीत असं तुमचं म्हणणं आहे. पण तो संसार कसा आहे? अभंगाचं दुसरं चरण. लटिक व्यवहारे सर्व हा संसार, लटिक व्यवहारे सर्व हा संसार, लटिक व्यवहार 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 सर्व हा संसार. वाया रे दर हरवीण, 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 हरी मुके म्हणा, हरी मुके म्हणा, हरी मुके म्हणा, म्हणा हरी मुके म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. अर्ध घडी रिकामा राहू नको असं ज्ञानोबाराय तुम्ही म्हणता. आम्ही पाव घडी सुद्धा रिकामे नाहीत. लोक म्हणतात म्हणजे एखाद्याला विचारलं ना चला ना कीर्तनाला मरायला सवड नाही. मला तर मरायला काय सवड लागते? कधी येईल आणि उचलून येईल सांगता येईल. मरायला सवड लागते. एवढी लोक बिझी आहेत. पण तुम्ही आम्ही ज्याच्यामध्ये बिझी आहोत त्याचा काहीच उपयोग नाही. ज्याच्यामध्ये बिझी आहोत, ज्याच्यामध्ये रममाण झालेलो आहोत तो संसार कसा आहे त्याचं स्वरूप ज्ञानोबाराय सांगतात. लटिका व्यवहार सर्व हा संसार, वाया येरधार हरिविन वेड्या. ज्या संसारामध्ये अहोरात्र तुम्ही गुंतलेला तो लटका व्यवहार आहे, खोटा व्यवहार आहे, खोटा संसार आहे तो. त्याच्यामध्ये गुंतून पडू नका. आणि जर त्याच्यामध्येच गुंतून पडाल तर वाया येरधार हरिविन, ही जी येरधार चालू आहे ना आपली, पुन्हा जन्माला या, पुन्हा मरा, पुन्हा जन्माला, तर हे जे जन्माला आलोय ही जी फेरी आहे, येरधार म्हणजे फेऱ्या, ही फेरी आपली काय जाईल त्या हरिविन ती फेरी आपली काय जाणार आहे? फुकट जाणार आहे. एवढं लक्षात ठेवा. ज्याला जीवनामध्ये भक्ती करता आली नाही, ज्ञानोबारायांनी फार गोड दृष्टांत दिले, वेळ अत्यंत कमी. ज्ञानोबाराय म्हणाले एक गाव सजलेलं आहे. गाव मस्त छान रांगोळ्या काढलेल्या आहेत, रोडवर पताका लावलेल्या आहेत, प्रत्येकाच्या दाराला आणि सुंदर पद्धतीनं तोरणं बांधलेली आहेत, सुंदर असं सडामार्जन केलेलं आहे, सजवलेलं गाव आहे, अत्यंत प्रसन्न गाव आहे, सुंदर गाव आहे. पण ज्ञानोबाराय म्हणतात घरं सजलेली आहेत, कलर केलेली घरं आहेत, सगळं काही आहे. पण ज्ञानोबाराय म्हणतात त्या गावात कोणी माणसंच राहत नाही म्हणले. काय उपयोग आहे त्या सजवण्याचा? काय उपयोग आहे त्याला?
काहीच उपयोग नाही. तसं जर जीवनामध्ये भक्ती नसेल तर गावात जसं किती सजलेलं गाव असू द्या पण त्यात कोणी माणसं राहत नसतील तर त्याची किंमत झिरो आहे. तसं या नरदेयाला येऊन याच्यामध्ये जर का भक्ती घडली नाही तर ज्ञानोबा म्हणतात ते त्या गावाप्रमाणे ठरेल. ऐका अजून सज्जनो, ऐका अजून. फार सुंदर मेकअप केलेला आहे एका स्त्रीला, फार सुंदर मेकअप केलेला आहे. सुंदर असं मेकअप वगैरे सगळं छान गजरा वगैरे लावून सुंदर पैठणी वगैरे सगळं काही घालून फार सुंदर सजवलेलं आहे एका स्त्रीला. फक्त त्या स्त्रीच्या आतमध्ये प्राणच शिल्लक राहिला नाही. म्हणजे मड येते, मड प्रेत. काय उपयोग आहे सज्जनो? जसं या शरीरामध्ये जर का प्राण नसेल तर याला किती सजवलं तरी त्याची किंमत शून्य आहे. तसं जीवनामध्ये जर का भक्ती घडली नाही तर त्या पद्धतीनं त्या प्रेताप्रमाणे तुमचं काय असेल जीवन असेल. एवढं वाक्य ध्यानात ठेवा. म्हणून ज्ञानोबा म्हणतात अरे बाबा ही फेरी आले, ही फेरी फुकट घालवू नका, फुकट घालू नका. वाया येरझार हरिवीण विठाल विठाल. बरं मग ही फेरी फुकट जाऊ नये म्हणून आम्ही काय केलं पाहिजे तर अभंगाचं नाम मंत्र जप कोटी जाईल पाप. 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 मंत्र जप कोटी जाईल पाप. नाम 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 मंत्र जप कोटी जाईल पाप. राम कृष्ण संकल्प धरुणी राहे. 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 नाम मंत्र हरी हरि मुखे वाला, 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 हरी मुखे म्हणा. हरी मुखे म्हणा. ही फेरी आपली फुकट जाऊ नये, ही येरझार आपली फुकट जाऊ नये म्हणून ज्ञानोबाराय म्हणाले नाममंत्र जप कोटी जाईल पाप. कृष्ण नामी संकल्प धरुणी राही. त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण घेतलं तर कोट्यावधी पाप जळून जातील. आणि म्हणून मनामध्ये त्या कृष्ण संकल्प काय कर धरून राहा. तुमच्या आमच्या मनामध्ये अनेक वेगवेगळे संकल्प असतात पण कृष्ण नामाचा संकल्प आपल्या मनामध्ये धरून राहा. आणि हा संकल्प धरत असताना कुठल्याच प्रकारची निजवृत्ती काढून निजवृत्ती बाहेर ये त्याच्यातून. आणि या मायारूपी याच्यातून सगळं तू बाहेर ये. अभंगाचं चौथं निजवृत्ती काढी निजवृत्ती काढी लपून
वृत्ती काढी सर्व माया तोडी इंद्रिया सवडी लपू नको. काय बोलले ज्ञानोबा रे, ऐका. सरळ अर्थ सांगतो, वेळ संपली माझी. निजवृत्ती म्हणजे देहबुद्धी काढून टाकी. निजवृत्ती काढी अजून काय कर, सर्व माया तोडी, मायेतून सर्व सोडून टाके. या मायेतून सगळं तो बाहेर आहे. कारण माया 3 पद्धतीनं आपल्यावर परिणाम करत असते. मी त्या दिवशी वासिंदा प्रवचनातनं बोलून गेलो. नंबर 1, माया आपल्याला स्वस्वरूपाचा विसर पाडते. नंबर 2, माया आपल्याला भगवान परमात्म्यापासून दूर नेते. आणि माया आपल्या स्वतःचं बळ आपल्याला वापरू देत नाही. विश्लेषण करायला वेळ नाही, म्हणून या मायेतनं टाकून दे ही माया. निजवृत्ती काढी सर्व माया तोडी इंद्रिया सवडी लपू नको. इंद्रियांच्या आड लपून राहू नकोस. इंद्रियांच्या मध्ये गुंतून राहू नकोस. कारण आपली इंद्रिय बहिर्मुख आहेत. भगवान परमात्मा प्राप्त व्हावा, सर्व सुख ज्याला पाहिजे त्याला इंद्रिय बहिर्मुख करून चालणार नाहीत. ती इंद्रिय काय झाली पाहिजेत, अंतर्मुख झाली पाहिजेत. आपली इंद्रिय बाहेर धावतात आणि जगद्गुरु तुकोबाराय त्यांची सर्व इंद्रिय आतमध्ये धावत होती. म्हणून जेवणामध्ये मीठ नाही तरी तुकाराम महाराजांना त्यांची चव काही झाली नाही, कळली नाही. पत्नी मेली तरी तुकाराम महाराजांना त्याचं सुखही नाही आणि त्याचं दुःखही नाही. का? इंद्रिय अंतर्मुख झालेली आहेत. भगवान परमात्म्याकडे जायचं असेल किंवा भगवान परमात्मा आमच्याकडे यावा असं वाटत असेल तर इंद्रिय बहिर्मुख ठेवून चालत नाही. इंद्रिय अंतर्मुख असली पाहिजेत. निजवृत्ती काढी सर्व माया तोडी इंद्रिया सवडी लपू नको. आणि हे थोडस कठीण वाटत असेल तर सोपा उपाय ज्ञानोबा पुढच्या तीर्थव्रत भाव धरी रे करुणा. तीर्थव्रत भाव धरी रे करुणा. तीर्थव्रत भाव धरी रे करुणा. तीर्थव्रत दया पावना हरे करे. शांती दया पावना हरे करे. हरे मोके म्हणा, हरे मोके म्हणा, हरे मोके म्हणा, हरे मोके म्हणा. थोडंसं अवघड साधनं कदाचित लोकांना वाटतील, म्हणून ज्ञानोबा थोडं असून सोप्याकडे जातात. तीर्थव्रत भाव धरी रे करुणा. शांती दया पाहुणा हरी करी. तीर्थयात्रा करत जा. तीर्थव्रत, तीर्थ आणि व्रत या 2 गोष्टी मनुष्यानं का तीर्थयात्रा करायची, कशाला करायची आत्ता मला सांगायला वेळ नाही. फक्त एकच प्रमाण देतो, जव हे सकळ सिद्ध आहे हात चालावया पाय तव तू आपुलीस वही तपाही. तीर्थयात्रे जाय चुकू नको. अनेक वेगवेगळी या संबंधानं प्रमाण आपल्याला देता येतील. तीर्थव्रत भाव धरी रे करुणा. शांती दया पाहुणा हरी करी. अजून 3 गोष्टी सांगितल्या. करुणा, इतरांबद्दल करुणा असली पाहिजे, दया असली पाहिजे आणि शांती असली पाहिजे. हे 3 गुण जो जवळ आत्मसात करतो त्याचा पाहुणा हरी होत असतो. अर्थात स्वतःहून पाहुणा त्याच्या घरी हरी भगवान परमात्मा येत असतो. म्हणून तीर्थव्रत भाव धरी करुणा. शांती दया पाहुणा हरी करी. ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान. समाधी संजीवन हरिपाठ विठोबा. हरी हरी आठनेश्वरा माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली
ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली बोला सिंगल सिंगल नंदिवा प्रमाण निवृत्ती देवी नयन नंदिवा प्रमाण निवृत्ती देवी नयन नांदेवा प्रमाण निवृत्ती देवान नांदेवा प्रमाण निवृत्ती देवान हे समाधी संजीवन हरे पाठ समाधी संजीवन हरे पाठ हरि पाठ हरि मुख मना हरि मुख मना हरि मुख मना हरि मुख मना समाधि संजीवन हरि पाठ समाधि संजीवन हरि पाठ हरि हरि मुखी मना हरि मुखी मना हरि मुखी मना हरि मुखी मना पुण्याची गणना कोण करी अवकाश ज्ञानोबारायांच्या या हरिपाठातल्या शेवटच्या अभंगावर चिंतन करण्याचा योग माझ्या जीवनामध्ये या निमित्तानं घडून आला. सगळ्या या कसारा वारकरी मंडळाचं प्रेम आणि या प्रेमस्तव खरं तर ही सेवा मला या ठिकाणी प्राप्त झाली. त्यामुळे या भगवान पांडुरंग परमात्म्याच्या मंदिरासमोर देवाच्या प्रांगणामध्ये या ठिकाणी या सेवा करण्याचा योग आला. असंच हे वारकरी मंडळ उत्तरोत्तर वाढत जाऊ अशी सदिच्छा व्यक्त करतो. आणि महाराजांना पंडित महाराजांना माझी विनंती आहे की असं दरवर्षी एकदा आम्ही इकडं येत जाऊ. म्हणजे त्यानिमित्तानं आपलं अवश्य महाराज वद्यवारीला तर तुम्ही येताच सगळी मंडळी, डोंगरे बाबा वगैरे तुम्ही सगळी मंडळी वद्यवारीला तिकडे येताच, कारण ही शुद्ध एकादशी फक्त आपण इथे साजरी करतो. त्यामुळे वद्य एकादशीला तुम्ही मंडळी तिकडे चला. आणि एक ज्ञानप्रसारक फिरते एकादशी मंडळाची अध्यक्षांच्या परवानगीने. आणि या ठिकाणी एक वर्षातून कुठली तरी एक एकादशी आपण दोघं मिळून एकत्र साजरी या ठिकाणी संपन्न करूयात अशी इच्छा पांडुरंगा परमात्मा या ठिकाणी व्यक्त करतो. झालेली सेवा प्रभूचरणी समर्पित करतो. 2 मिनिटाचे काही आभार असतील, सूचना असतील, तत्पूर्वी कोणी आपली जागा सोडू नये. एवढा वेळ आपण शिस्त पाळलीत. 2 मिनिटाकरता शिस्त बिघडवू नका सर्वांना विनंती करतो. आणि सेवा संपली असं जाहीर करतो. विठ्ठल जय जय विठ्ठल हरे विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय. आ बोलिले कुरवेडी वागोडे उत्तर करा जमा परद महाराज तुम्ही सिद्ध नाही विचारिला अधिकारणा करा जमा परद महाराज तुम्ही तुका म्हणे नारायणेश्वरा राख पाया परिकिंकर महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम 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 कुंडली कवर हरी विठ्ठल श्री ज्ञान